साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची ओळख आहे. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. या भाविकांसाठी वर्षभरापूर्वी पागा इमारतीत स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र ही स्वच्छतागृह रात्री 9 वाजता बंद केली जातात. त्यामुळं परगावाहून येणारे भाविक, विशेषतः महिला भाविकांची स्वच्छतागृहांच्या अभावी गैरसोय होतीये. भाविकांसाठी उभारण्यात आलेली स्वच्छतागृह रात्रीही सुरू ठेवावीत, यासाठी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीच्या वतीनं महिनाभरापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन देण्यात आलं होतं. मात्र महिना उलटला तरी अद्याप याबाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. देवस्थान समितीनं पुढच्या 8 दिवसात रात्री उशिरापर्यंत ही स्वच्छतागृह खुली ठेवण्याचा निर्णय घेतला नाही तर कृती समितीच्या वतीनं कुलूप तोडून ही स्वच्छतागृह भाविकांसाठी खुली करण्यात येतील, असा इशारा कृती समितीचे सदस्य अशोक पोवार यांनी दिलाय. 1 महिन्यापूर्वी आम्ही देवस्थान समितीच्या प्रशासकांना अर्थात त्यांच्या वतीनं सचिवांनी निवेदन स्वीकारलं की आम्ही विनंती केली होती की 1 वर्षापूर्वी भवानी मंडपात पागा बिल्डिंगमध्ये स्वच्छतागृहांची सोय करण्यात आलेली आहे, परंतु ती स्वच्छतागृह रात्री 9 नंतर बंद केली जातात. रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी भाविकांचा ओघ असतो. मूर्तीचं दर्शन घेता आलं नाही तरी दरवाजाचं दर्शन घेऊन जाणारे काही लोक आहेत. विशेष करून महिला भगिनींची त्या ठिकाणी अतिशय अडचण होते स्वच्छतागृहाची. याबाबत सांगूनसुद्धा त्यांनी काही कारवाई केलेली नाही. ज्या भाविकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे ते बहुसंख्य लोक भवानी मंडप परिसरामध्ये आपली वाहनं बाहेर लावून त्या ठिकाणी झोपलेले असतात. यामध्ये लहान मुलं, बायकांचा समावेश असतो. रात्रीच्या वेळात त्यांनी स्वच्छतागृहासाठी कुठं जायचं हा प्रश्न आहे. दररोज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे त्या पारेकऱ्यांच्या संगत वाद होतात, पण त्याच्यावर देवस्थान समितीनं 1 महिन्यापूर्वी आम्हाला म्हटले होते 4 दिवसात खुलं करतो, काही केलेलं नाही. येत्या 8 दिवसामध्ये त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही त्यांना इशारा त्याच वेळेला दिलेला होता. तर त्या स्वच्छतागृहांची आम्ही कुलपं तोडून ती स्वच्छतागृह भाविकांसाठी खुली करून देणार आहोत,